चाळीसगावमध्ये कायद्याचे धिंडवडे. महिला पोलिसाला मारहाण, वकिलावर खुनी हल्ला अन पत्रकाराची लूट, शहर दहशतीखाली. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून पोलीस प्रशासनाचा धाक पूर्णपणे संपल्याचे चित्र दिसत आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला झालेली मारहाण, न्यायालयाच्या आवारात वकिलावर झालेला प्राणघातक हल्ला आणि पत्रकाराचा मोबाईल हिसकावण्याच्या घटनांनी शहर हादरले आहे. रक्षकच भक्षक बनले आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असून सर्वसामान्य जनता आता सुरक्षित आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. महिला पोलिसाची विटंबना. अधिकारी बनले मूकदर्शक. नागद रोड परिसरात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला बोलावून तिला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. संतापजनक बाब म्हणजे हा शिवीगाळीचा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारातही सुरू होता. मात्र तिथे उपस्थित असलेले इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत होते. स्वतःच्या खात्यातील महिला सहकार्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरणारे हे अधिकारी सामान्य जनतेला काय न्याय देणार. न्यायालय परिसरात वकिलावर धारदार शस्त्राने वार. 5 दिवसांपूर्वी चाळीसगाव न्यायालय परिसरात एका वकिलावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी वकिलावरच हल्ला होत असेल तर कायद्याचे राज्य कोठे आहे. या घटनेमुळे वकीलवर्गात प्रचंड संताप असून कामाच्या ठिकाणीही सुरक्षा नसल्याची भावना निर्माण झाली आहे. पत्रकाराची लूट. गुप्त डेटा चोरीला. एका आठवड्यापूर्वी एका पत्रकाराचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेण्यात आला. या मोबाईलमध्ये अनेक प्रकरणांचा गुप्त डेटा आणि पुरावे होते. पोलीस या प्रकरणातही ढिम्म असून पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी घातक ठरत आहेत. प्रशासनावर कोणाचा वरदहस्त. या सर्व घटनाक्रमात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे पोलिसांची निष्क्रियता. महिला कॉन्स्टेबलला मारहाण होऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे. शहरात कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्यायाची अपेक्षा. चाळीसगावमधील या बिघडलेल्या परिस्थितीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. गुन्हेगारांना पाठबळ देणारे अधिकारी आणि बघ्याची भूमिका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून चाळीसगावला गुन्हेगारी मुक्त करावे, अशी मागणी जनतेकडून होत आहे. पोलीस ठाण्यात महिला सुरक्षित नाही, न्यायालयात वकील सुरक्षित नाही आणि रस्त्यावर पत्रकार सुरक्षित नाही. मग चाळीसगावात न्याय मागायचा कोणाकडे.